वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट ट्रेक अँड ट्रॅक. रिसेंटली ते डेथ पण झालेत, म्हणजे एकाचा मृत्यू झाल्यावरती मागच्याच महिन्यामध्ये. पण तिथून तर कडकडे आलो. त्या रस्सीतून आपण इथून खाली उतरलो. मागे जे जानेवारीमध्ये 2 पोरं पडलेले तिथूनच पडलेले खाली. इथून ते पोरं चढतात असे डायरेक्ट ग्रुप. तर ही लोक पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेत पनवेलवरनं आपण रिक्षा ना पनवेलला रिक्षा करून आपण तिथे येऊ शकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्रीमधल्या अजून एक ट्रेकला. तर या टायमाला आपण महाराष्ट्रातला मोस्ट डिफिकल्ट ट्रेकमधला जो एक येतो तो चंदेरी फोर्ट एक्सप्लोर करायला आलोय, जसं मला माहितीच आहे. तर या ट्रेकबद्दल आपण खूप ऐकून होतो. एक मिनिट, गाडी आली. हो, तर या ट्रेकबद्दल आपण खूप ऐकून होतो की खूप अवघड ट्रेक या. तर तेच आपण पाहायसाठी आलोय की तेवढा खरंच आपण हा ट्रेक अवघड आहे का. तर या ट्रेकची संपूर्ण माहिती, या किल्ल्याची संपूर्ण माहिती, कसे येतात काय नाही येतात, कुठले रूट आहेत, म्हणजे गड चढायला अवघड आहे सोपं आहे, सगळी माहिती मी पण घेतो. मी पण पहिल्यांदाच आलोय, मी पण घेतो आणि तुम्हाला पण देतो. तर फिलहाल तुम्ही हा सनराईज बघा. अजून आपण तामसाई गावात पोहोचलो नाही. तामसाई गाव इथून 3 किलोमीटर आहे, 3-4 किलोमीटर आहे. हा सनराईज बघितला म्हणून आपण इथंच थांबलो आणि म्हटलं इथून व्हिडिओ स्टार्ट करू. तर चला, बनून राहू आपल्यासोबत या किल्ल्याच्या छोट्याशा जर्नीवरती. किल्ल्याची सगळी माहिती, जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर कसा याल, कोणत्या पद्धतीने आपण ट्रेक कंप्लीट करू शकतो, ही माहिती मी देण्याचा तुम्हाला पूर्ण प्रयत्न करतो. तो चलो, हा आहे चंदेरी फोर्ट. चंदेरी येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक बदलापूर मधील चिंचवली गावातून आणि दुसरा म्हणजे पनवेल मधील तामसाई गावातून. ज्या मार्गाने आज आपण जात आहोत याची संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओ मध्ये दिलेली आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, आलोय आपण तामसाई गावामध्ये. हे तामसाई गाव आहे पूर्ण. हो, आणि आपला इथून हा रस्ता घेऊन जायचंय. आपण इथून आलो आता या रस्त्याने आपल्याला खाली जायचंय. हा पूर्ण तामसाई गावात आपण इथून येतो. इथून आल्यानंतरला हा छोटी वाट आहे. इथून आपण गाडी लावले. इथून आता आपल्याला जायचंय. हा समोर दिसतोय तो आपला फोर्ट आहे. चला मित्रांनो, इथून आल्यावर आपण सरळ खाण्यात जायचंय. इथून गाडी आल्यानंतरला हा छोटासा रस्ता आहे, इथून आपल्याला जायचंय. त्यामध्ये गाडी पार्क केली, तिथून साईडने छोटा रस्ता आहे, तिथून बाहेर आलो. हार्डली 2, 5, 4, 10 सेकंदामध्ये आपण या वाटेला येतो. ही वाट लागते. समोरच आपल्याला किल्ला दिसतो, चंदेरी फोर्ट. आणि हा सनराईज. तर या रस्त्याने आपल्याला जायचंय पुढे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ट्रेकला सुरुवात झाली. अनदर ट्रेक इन सह्याद्री, चंदेरी फोर्ट. खूप टायमापासून आपल्याला फोर्टला यायचं होतं, कारण की या ट्रेक बद्दल खूप आपण ऐकून आहेत, म्हणजे फोर्ट बद्दलच खूप ऐकून आहेत. ती वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट ट्रेक आपला हाय महाराष्ट्रातला चंदेरी फोर्ट. एवढं खूप ऐकून होतं की असं गोष्टी घडतात. रिसेंटली ते डेथ पण झालेत, म्हणजे एकाचा मृत्यू झाल्यावरती मागच्याच महिन्यामध्ये. तर त्याच्यामुळे अजून थोडीशी चकाकुचूक होती की कसं जायचं काय नाही. पण ठीक आहे, आपलं जायचं तर होतंच. खूप टाइमपासून, मागच्या वर्षीपासून जायचं ठरवलेलं, पण काही येणं झालं नाही. तर आपण आज आलोय. तर बघूया आपला कसा एक्सपिरियन्स आहे. जेवढं आपण याच्याबद्दल ऐकून आहोत, जे तुम्हाला रील्समध्ये दिसतात ना, ते लोक जिथून चालतात फेमस रील्ससाठी, तेवढं सगळं डिफिकल्ट आहे की नाही, आणि जेवढे हाईप आहे किल्ल्याचे ते एवढं अवघड आहे. तर ते पण पाहू आपण. किल्ल्याकडे जाणारा रस्ता हा घनदाट जंगलातून जातो, त्यामुळे चालत असताना वाटेकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, 10 मिनिटं झालेत ट्रेक सुरू करून. या पूर्ण थोडासा सुरुवात केल्यानंतरच थोडंसं वरती आल्यावर हाताला काळा लागलाय. सांगतो का, थोडंसं वर आल्यानंतर थोडंसं जरा डेन्स भाग आहे, पण ट्रेल आहे. ट्रेल बघा, अशी ट्रेल आहे पूर्ण, अशी ट्रेल ना, अशी पूर्ण ही बघा, अशी ही ट्रेल अशी फॉलो करायची पूर्ण. तर मित्रांनो, आपण थोडं पुढे आलोय. तर तुम्हाला गोष्ट दाखवायची होती की हे बघा, रस्त्यामध्ये आपल्याला बघा असं हे बॉटल लावले, परत अजून काहीतरी असेल बघा, तुम्हाला दाखवतो. बॉटल लावलेले असतात, असे झाडं मोडून ठेवलेले असतात.
रिबिन्स असतात हे बघा इथे रिबिनने, हे बघा रिबिन आहे, हे सगळे असे मार्क आहेत म्हणजे आपला रस्ता फॉलो करायला सांगतात. अशा बारीक सारीक गोष्टी असतात जे आपल्या आजूबाजूचे ट्रेकर चालेत ते करून ठेवतात आपल्यासाठी की रस्ता चुकू नये म्हणून. तर त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं, थोडंसं लक्ष त्याकडे तुम्ही द्यावं लागतं. हे बघा इथे पण आहे बघा रिबिन, एकदम ब्लॅक रिबिन आहे. असं तुम्हाला रस्त्याने काय दिसत असेल ना तर तुम्ही बरोबर जागी चालले, नाहीतर मग आपण रस्ता जंगलामध्ये भटकू शकतो. कारण की तुला सगळं सेमच वाटतं. एक तर पहिली अशी अशी वाट मळलेली पायवाट पाहिजे, मळलेली, जेणेकरून आपल्याला समजतं की वर्षानुवर्ष ही वाट यूजमध्ये लोक इथून जातात. आणि दुसरं म्हणजे असे थोडंसं रिबिन झाडं बांधलेले असतात किंवा मार्क केलेले असतात. कधी कधी पावसामध्ये मार्क जातात, हलके हलके होतात, नीट लक्ष देऊन बघावं लागतं. चला तिथून बाहेर पडलो आपण. बघा इथे बॉटेल आहे, रिबिन आहे, इथे लिहिलं आहे गडाकडे जाण्याचा मार्ग इथे. आणि इथून सरळ पण एक रस्ता चालला आहे, पण नीट लक्ष दिलं समजतं. हे बघा इथे ॲरो केला आहे आणि इथं रिबिन्स बांधले, म्हणजे आपल्याला या दिशेला पुढे जायचं आहे, या दिशेला नाही. चला इथे दगड ठेवले बघा, म्हणजे या दिशेला जायचं आहे. आपण सरळ जाणार होतो, रस्ता चुकणार होतो आपण, पण जरा मी थांबून जरा बघितलं व्यवस्थित. बघा इथे पण दगड आहेत. हा पार्ट नीट हे केलं ना तर आपण योग्य दिशेला जातो, नाहीतर रस्ता चुकू शकतो. हे बघा. आणि गडप्रेमींनी ट्रेकर्सचे आभार, त्यांनी ना या त्यांना माहिती आहे की हाच मेन पार्ट आहे, इथे चुकले तर आपण दुसऱ्या साईडला जाऊ शकतो, म्हणून त्यांनी या साईडला खूप सारी मार्किंग करून ठेवले. फक्त आपल्याला त्या जंगलाच्या बाहेर निघायचं लवकर. पण थोडं पुढे आल्यानंतरला ॲरोची डायरेक्शन थोडी चेंज होते. हे बघा हा सरळ कारण आपण आता असं सरळ चालू आहे, तसंच सरळ नाही जायचं. हे बघा इथून छोटा रस्ता वर गेला आहे, आपल्याला तो फॉलो करायचा आहे. कारण की बा इथं टोक दिसतंय, इथं आपला किल्ला आहे. चला जंगल खूप डेन्स आहे आणि आपण सध्या दोघंच आहे जंगलामध्ये. असं वाटतंय कधी जंगलाच्या बाहेर निघतोय. चला जाऊ पुढे. थोडासा रस्ता अवघड नाही आहे, झाडे झुडपी भरपूर आहे, म्हणून आपल्याला थोडीशी भीती वाटू शकते, जशी आता आम्हाला वाटते. त्याला वाटत नाही, मला वाटते. हा चला 1 तास झालाय चढाईकडून, 1 तास. आपण अर्धा तास झाला ब्रेक घेतला, 1 तास झालाय. पूर्ण रस्ता असाच आहे बघा, असा जो तुम्हाला माझ्या आजूबाजूला दिसतंय ना एरमेळ बघा, सगळा रस्ता असाच आहे, एकदम स्टीप चढत जायचं. सगळीकडे अशी झाडे रूट असाच आहे. खूप आपल्याला कन्फ्यूज करू शकतो, पण पूर्ण रस्त्यामध्ये असे बॉटल्स रिबिन्स सगळे आहेत, त्यांना फॉलो करत जायचं आहे. नाहीतर मग आपण रस्ता चुकू शकतो. रस्ता जर या जंगलात चुकलो तर मग खूप आवड होऊन बसतं. तर एक एक्सपिरियन्स ट्रेक गाईड म्हणजे एक्सपिरियन्स ट्रेकर सोबत या, नाही तर गावातून खालून एक वाटाडा या जो तुम्हाला वरतीपर्यंत पोहोचवेल. कारण की इथून तर जर नवीन असेल आणि त्याने यायचं ठरवलं इथे, तर एक्सपिरियन्स नाही काय नाही, तर तो बिचारा आधी घाबरून जाईल आणि वाट पण सापडणार नाही. थोडा एक्सपिरियन्स ट्रेक गाईड जे पाहिजे सोबत, तर तो आपल्याला व्यवस्थित नेऊ शकतो वरती. आता पूर्ण रस्त्यामध्ये असे मार्किंग्स आहेत, व्यवस्थित फॉलो करावं लागतात. तिथे ब्लू कलरचा बोर्ड आहे, त्यावर पिवळ्या कलरची मार्किंग आहे. आपला वर स्टीप चढाई आहे, कंटिन्यू स्टीप चढाई आहे. प्लेन रस्ता नाहीच आहे, कुठेच प्लेन रस्ता नाही, स्टीप पूर्ण चढाईच आहे. हा दमच्या खूप होते, थोडीशी फिटनेसची आवश्यकता आहे इकडे येण्यासाठी. फिटनेस पाहिजे बाबा, नाहीतर हालत खराब होणार. दमून तू खालतीच जाणार, गार होणार. फिटनेस पाहिजे. एक सव्वा तासानंतर आपण अशा प्लॅटूला आलोय. इथून आपण पनवेलवरून आलो, तामसाई गावातून हा रस्ता येतो, आणि हा बदलापूर साईडनं चिंचवली वांगणी साईडनं हा रस्ता येतो. दोन्ही रस्ते एका पॉईंटला मर्ज होतात, आणि इथून असा एक रस्त्यावर जातो आणि असा एक रस्त्यावर जातो. आता आम्ही या रस्त्याने गेलो, पण परत आम्हाला यांनी सांगितलं की इथून जायचं आपल्याला, कारण की आपण या बॉटल बघितल्या नाही, आपण अशीच बसलेलो, पण मागे आपलं लक्ष गेलं नाही. आपल्याला इथून वर जायचं आहे
हा आपला किल्ला आहे चंदेरी फोर्ट. आणि या साईडला तो दिसतोय किल्ल्यासारखा दिसतोय, पण तो म्हैसमचा सुळका आहे. तर तुम्ही दोन्ही रूटने कुठल्या पण रूटने या. थोडासा सोप्पा रूट हा आहे. सोप्पा म्हणजे टाइम कमी लागतो या रूटने यायला. हा रस्ता यायला सोप्पा आहे, म्हणजे चढाई एवढी नाही आहे, फक्त आपला प्लेन प्लॅटो पण लागतं तिथून. पण हा रस्ता खूप वेळ खातो आणि हा थोडासा अवघड आहे, पण टाइम जरा शॉर्ट पडतो. जो प्रेफर होईल तो या. आम्ही या रस्त्याने आलो आहे. आता इथून आपण वर जाऊ. अजून आपली अर्धी चढाई बाकी आहे आणि एकदम अवघड पॅच पण आपला अजून बाकी आहे. आता आपण चौघ आता कसे करणार आपल्याला माहिती नाही. जो होएगा देखा जाएगा. चलो. हा बघा बाटल्या, बघा बाटल्या. थोडी पण निष्काळजी नाही पाहिजे येण्यासाठी. थोडी निष्काळजी आपला रस्ता चुकवू शकते, जशी आपण केली विमान बघण्याच्या नादामध्ये. हा, आणि पाणी जास्त कॅरी करा, कारण की पूर्ण रूटमध्ये एकदा गाव सोडलं ना, पूर्ण रूटमध्ये एक टपरी पण नाही, एक स्वतः ते पण नाही, काहीच नाही, ऑप्शनच नाही. इथे तुम्हाला काहीच भेटणार नाही. जे पण असेल ते सोबत आणा. 2 लिटरची पाण्याची बॉटल अवश्य आणा. आणि बॅगमध्ये खायला सामान खालतून आणा. वर काहीच भेटणार नाही. फार थकून बेजार होऊन जाल, पण काय भेटणार नाही. मित्रांनो आपण आलो इथून आल्यानंतर आपल्याला इथून वर जायचं आता सुळक्यावर जाण्यासाठी. हे मित्र आपले पनवेलवरून आलेत. हे आता केओस पर्यंत गेलेले, केओस पर्यंत खाली आलेत. बोलतात वर जायला बंदी केले, कारण की रिसेंटलीच आता मी सांगितलं ना मागे, रिसेंटली डेथ झाली एकाची, वरतून खाली पडलेला एक जण. तर माहीत नाही वर जाता येईल की नाही. तर बघू आपण केओस पर्यंत जाऊ आधी, तिथून पुढे आपण बघू ठरवू. ते बोलतात अजून वरती लोक गेलेत, हे लोक जाऊन आलेत, आता परत खाली झाले. हे लोक पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेत. पब्लिक ट्रान्सपोर्टने तुमचे किती घेतले मित्र? 500 स्टेशनवरनं पनवेलवरून. तेवढंच घेतात की जास्त घेतात? बोलणार ते की बार्गेनिंग करायला लागते? बार्गेनिंग करणं. एकाचे किती सांगतात? एकाचं ना सांगतात, डायरेक्ट ग्रुप. तर हे लोक पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेत पनवेलवरनं आपण रिक्षा ना, पनवेलला रिक्षा करून आपण तिथे येऊ शकतो. 500 रुपये घेतलेत. तिथे 4 लोक आहेत, 4 लोकांनी 500 रुपये घेतलेत. आणि त्या रिक्षाचा नंबर परत आपण घेऊन ठेवायचा, कारण की जाताना आपल्याला परत त्याला कॉल करून जावं लागेल. जायचे तर 500 घेईल. 1000 ना, येऊन जाऊन 1000 ना, येऊन जाऊन 1000 रुपये पब्लिक ट्रान्सपोर्टने होतात. तर तुम्ही त्या मार्गाने पण येऊ शकता. तर चला आपण वरती जरा सबमिट करायचा प्रयत्न करू. हा बघा मित्रांनो, हा थोडा शिड्यांसारखा आहे पायऱ्या मार्ग. हा त्या काळातला गेट असावा, त्याचे अवशेष थोडे बाकी आहेत. तर इथून आपल्याला आता सुळक्यावर जायचं आहे. तर चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला आणि चला. मित्रांनो आपण इथून आलो, इथून आपल्याला असं या रस्त्याने सरळ जायचं आहे. आपल्याला थोडं ट्रॅकर मंडळी भेटले तिथे वरती आल्यावरती. तर इथे पाण्याचा टाका आहे छोटासा, पिण्याचे पाणी लिहिलं आहे. आता त्यांनी पाणी पिलं आहे, पायापासून पाणी काढून पिलं आहे. तर हे पाणी यूज करू शकता प्यायला. पाण्यात कचरा तर दिसतोय, पण त्याने सांगितले पाणी पिऊ शकता. पण आपल्याकडं बॉटल आहे, पण आपल्याकडे टेन्शन नाही. थोडा वर जाऊ, चला वरती केव्सपर्यंत तर जाऊ. वर जायचं भेटलं पाहिजे. चला बघू, जे पण असेल ते पुढे गेलो समजेल, इथून नाही समजणार. हा पूर्ण सुळका या साईडनं आपण आलो. तर इथे ती केव्स आहे बघा. इथे चांद्रेश्वर शिव मंदिर. शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा भोळ्या शंकरा
मित्रांनो ही ती केव्स मध्ये भजन चालू आहे, तर तुम्ही इथे नाईटला स्टे पण करू शकता. जे लोक नाईट ट्रेक करतात म्हणजे ज्यांना सनराईज बघायचा असतो त्यांच्याकडे डे चांगले आहे. म्हणजे तुम्ही ही केव्स आहे 70 to 75% ट्रेकर्स इथपर्यंत येतात या केव्स पर्यंत. हे शिव मंदिर आहे तिथपर्यंत येतात. सरडा सरडा 75% ट्रेकर्स इथपर्यंत येतात. पूर्ण समिटपर्यंत जात नाहीत कारण की ना जायला ना पुढे थोडंसं अवघड आहे. तर त्या मंदिरामध्ये 2 पुजारी आहेत, त्यांनी सांगितलंय इथून पुढे जाऊ नका कारण की जानेवारीमध्येच आता 2 लोक इथून पडून मेलेत खाली. आता मी फक्त थोडंसं पुढे आलोय रस्ता बघायला कसा आहे. जास्त आपण काय ओव्हर करणार नाही आपण, रस्ता फक्त बघणार आपण कसा आहे. हो बघू आपण आता. मी काय बोलत होतो, तुम्ही तर नाईटला स्टे करू शकता तिथपर्यंत येऊन, आणि बाकीचा राहायला पोर्शन आपण इथून पुढे जाऊन करू शकता. चलो तर मित्रांनो, हे असं काय प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे. आधी रशी व्यवस्थित नव्हती, आता रशी चांगली बांधली रशी. ह्याच्याने आपल्याला खाली यायचं आहे. आता सरळ वरनं जायचं आहे, खाली यायचं आहे. मी शूट पण करू शकत नाही, एका मित्राच्या कॅमेरामधून शूट करतो, तो जो पुढे गेला तिथून शूट करतोय. कारण की इथे जेव्हा तुम्ही जर ब्लॉग वगैरे बनवत असाल व्हिडिओच्या नादामध्ये तुम्ही इथे फालतू स्टंट करू नका. कारण की आता रिसेंटली इथे 2 लोक जे पडले, ते 2 लोक पडले ते बहुतेक इथूनच पडले असावे. फोटो रील्स बिलच्या नादामध्ये तुम्ही हे करू नका. आम्ही करतोय कारण की हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून करतोय, आणि ते पण एकदम मी तर माझे कॅमेरा वापरत नाहीये. तर हे अशा प्रकारे यायचंय. हा थोडासा अवघड पॅच आहे चंदेरी फोर्टवरचा, त्याच्यामुळे खूप लोकांच्या मनामध्ये इथे येण्यासाठी थोडीशी धाकधूक असते. ते अशा पॅचेसमुळे. अजून पुढे गेल्यावर अजून एक पॅच आहे. तर आता हे एवढं तुम्हाला दाखवायचं होतं. आता पुढे गेल्यावर आपण पुढचा पॅच दाखवू. मित्रांनो जे पोरे येतात ना ते तिथे एक बारीकीशी रस्सी तिथे दिसते की नाही माहिती तुम्हाला, त्या दगडावरती अशी बांधल्या रस्सी. आपण तिथून त्या कडकडे आलो, त्या रस्सीतून आपण इथून खाली उतरलो. मागे जे जानेवारीमध्ये 2 पोरं पडलेले ते इथूनच पडलेले खाली. तो पोर्शन थोडासा अवघड आहे तिथून, आणि पूर्ण स्लोप आहे. आपल्या रस्सीच्या सहारे खाली उतरावं लागतं. आता आपण तर उतरलोय, हे पोरं इथून आले, तर आपलं असं कडकडे इथून जायचं आहे. तर सांगायचं एवढंच आहे की ना, तो पोर्शन येताना ना एकदम सांभाळून काहीच घाय नाही. फोन बिन एकदम ठेवून द्या. नाही करायचं आपला, म्हणजे गरज नाही एवढी की तुम्ही रील्स बनवा, दाखवा मी किती अवघड जाऊन चढतोय बिडतोय. नका करू. आपण कॉन्फिडंट नसणार ना तर गपचूप सगळं सामान जेवढं पण इक्विपमेंट तुम्ही आणता सगळं साईडला ठेवून बॅगेत ठेवा आणि पूर्ण फोकस त्या ट्रेकवर करा. आणि जर थोडा पण कॉन्फिडन्स जर नसेलच तर केव्हजपर्यंत थांबा. काय ना 70% ट्रेकरपर्यंत थांबतात. एवढं म्हणजे आलंच पाहिजे असं काय नाही. कॉन्फिडन्स असेल स्वतःमध्ये तरच या, नाहीतर तिथे ना टाळा. कारण की ते अवघड पोर्शन आहे. नवख्या ट्रेकरसाठी तर खूप मुश्किल आहे ते. मनामध्ये एकदम निश्चय पाहिजे एकदम की मी करू शकतो. आणि करू शकतो म्हणजे इगोवर नाही घ्यायचं, मी करणारच. आता आलोय तर इगो साईडला ठेवायचा. अशा टायमाला थोडा प्रॅक्टिकल विचार करायचा. मित्रांनो हा तो पॅच आहे जिथून तो रील्स मला भेटले तर मी तिथं रील्स टाकेल. त्या साईडला इथून ते पोरं चढतात असे बघतो. आता बघू आपण कशा प्रकारे चढतात, कॅमेरा अँगल्स वगैरे कशा ठेवतात, जेणेकरून ते तेवढं अवघड आहे का. आता मी ते करून बघणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. इथून आपल्याला त्या साईडला जायचं वळसा घालून. मित्रांनो हा तो पूर्ण पोर्शन आहे. आपण चंदेरी फोर्टवरती आलोय, जो फेमस पोर्शन आहे चंदेरी फोर्टचा, जो खूप लोक एक्सप्लोर करतात आणि रील्सवर टाकतात. तसं आपण इथं करून बघितलंय. आता त्याची रिॲलिटी तुम्हाला दाखवणार आहे. तिथे माझा मित्र उभा आहे, त्यांनी कॅमेरा अँगल थोडा असा केलाय. त्यात डाऊट नाही, पोर्शन अवघड आहे असं नाही की अवघड नाही. पण येताना मी कसा बिना ह्याचा आलो की असं वाटलं की मी म्हणजे डोंगरावरून गोल इथं या साईडला आलोय. पण ती रिॲलिटी तशी नाही आहे. अवघड पोर्शन आहे पण रिॲलिटी त्याची अशी आहे की ना, तशी रोप आहे आणि अशी रोप एक वरती पण आहे. मला दाखवतो आता. इथून आपण वर आलो ना या साईडला.
मला जाऊ दे वर. हा हा पाय इथे वर आलो ना, या साईडला मी उभा आहे आणि ना वरती अशी एक रोप आहे. दाखव रोप दाखव. ही अशी रोप आहे. त्या रोपला धरत धरत आपल्या या साईडला जायचं. पोर्शन अवघड आहे, त्यात काय डाऊट नाही. पण जे आपल्याला दाखवतात की ना आपण किती म्हणजे स्टंटबाजी करतो की आपण बिना हात धरता आपण या साईडला येतो, पण रियालिटी तशी नाही आहे. तिथे एक रोप आहे, तर रोपला धरून आपल्या या साईडला जायचं आहे. तरी हा पोर्शन अवघडच आहे, त्यात डाऊट नाही. तर इथे येताना फक्त जरा सांभाळून या, बाकी काय सगळं होत राहील. तर या मित्रांनो तुम्ही मित्रांनो हा तो अवघड पोर्शन होता. हा मित्र आपला उभा आहे. इथून तो क्लाइंब करत आपण आता इथून वर चाललोय. इथून किल्ल्याची टफनेस जाणवते. मगाशी आपली स्ट्रेंथ चेक झाली, आपण किती स्टॅमिना आहे आपल्याकडं, स्टॅमिना चेक झाला. आता आपली स्ट्रेंथ चेक होते इथं. रोपला धरत धरतच चला. रोपला धरत आहे काय. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय चंद्री फोर्टच्या टॉप भागाला. इथे महाराजांची मूर्ती आहे. तर मित्रांनो आपण चंदेरी फोर्टच्या टॉपवरती आहोत. आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोअर केलाय. किल्ला म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल चंदेरी फोर्ट हा एक पिनॅकल आहे. पिनॅकल म्हणजे फक्त वॉच टावर आहे. वॉच टावर इथून आपण फक्त लक्ष ठेवू शकतो सगळ्या आजूबाजूच्या जागेवरती. तटबंदी वगैरे सगळा प्रकार नाही येते. फक्त वरती महाराजांची मूर्ती बसवली आहे. ही मूर्ती आहे टॉप भागावरती आणि हा सगळा परिसर आहे. हा बघा, हा सगळा परिसर आहे. एकदम म्हणजे किल्ल्याची मला एकदम अशी वाईब नाही येणार. आपण जर तुम्हाला असं बोलतात ना ट्रेकरसाठी ट्रेकिंग खूप आवडते रॉक क्लाइम्बिंगमध्ये, त्यासाठी हा बेस्ट फोर्ट आहे. तुम्ही इथे येऊ शकता, फक्त सेफ्टीने या, थोडंसं सांभाळून वगैरे या. तर आपण एक्सप्लोअर केला आहे. जेवढं रूट कसं आहे ते सगळं सांगितलं आहे, कसं येऊ शकतं ते सांगितलं आहे. खालतून वरती यायला 3 तास लागतात. आपण आलो पनवेल साईडने, तुम्ही बदलापूर साईडने म्हणू शकता. 3 तास वरती यायला लागतं. अर्धा पाय सोपा आहे, फक्त स्टॅमिना लागेल. तिथून केव्सच्या इथून वरती यायला तुम्हाला रिस्क लागेल, थोडीशी हिंमत लागेल. तर हिंमत असेल तर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता वरती. तर बाकी काय नाही, सगळं सेफ्टीचं लक्ष वगैरे ठेवलं तर तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता. फक्त काळजीने वरती यावं लागतं. तर झाला आपला सह्याद्रीमधला चंदेरी कधीपासून चंदेरी करत होता. पण जेव्हा पण ठरवलं तेव्हा काय ना काहीतरी मध्येच होतं. पावसामध्ये येणार होतो तेव्हा इथं बिबट्या स्पॉट झाला. आता मागे येणार होतो तर 2 लोक मेली. काय ना काय होत होतं. 1 वर्षापासून मी हा ट्रेक टाळत होतो. हिंमत नव्हती होत. यावर्षी म्हटलं करू हिंमत. 2026चा दुसरा व्हिडिओ माझा, दुसरा ट्रेक आहे 2026चा. तर झाला आपला हा पण इझिली कंप्लीट केला आपण सह्याद्रीमधला अजून एक ट्रेक. तर थांबतो इथेच, व्हिडिओ इथेच बंद करतो. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, सगळं करून मित्रांना पण शेअर करा, त्यांना पण दाखवू द्या. आता आपण सगळा व्ह्यूज घेतोय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या ट्रेकवर किंवा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि होऊ शकेल तर सबस्क्राईब करा. डोळ्यावरती तीक्ष्ण होऊन येतं आहे. 12 वाजायला आलेत. आता आम्हाला डिसेंडिंग करायचे, खाली उतरायला जायचं आहे. अजून 1.5 तास लागेल खाली उतरायला. तर हा होता चंद्री फोर्ट, झाला एक्सप्लोर केला आहे. भेटू आपण सह्याद्रीमधल्या अजून एका गडकोटावर किंवा एखाद्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तर बनू आपल्या चॅनलवरती सह्याद्रीमधले असेच फोर्ट्स पाहण्यासाठी. तर जय शिवराय.